नमस्कार श्रोते हो, मनप्रवास या आपल्या हक्काच्या प्रॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. मी तुमचा सोबती सुरेश मसूरकर. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या जगण्याशी, आपल्या रोजच्या धावपळीशी आणि रात्रीच्या सुटणाऱ्या सुस्कारींशी जोडलेला आहे. रोज सकाळी डोळे उघडले की आपल्या सगळ्यांची एकच शर्यत सुरू होते, ती म्हणजे पैशाची, संपत्तीची, प्रॉपर्टीची. आपण धावतोय, सतत धावतोय. पण श्रोते हो, कधी रात्री अंथरुणावर पडल्यावर शांतपणे स्वतःच्या मनाला विचारलंय का की हे धावणं नक्की कुठपर्यंत आणि कोणासाठी? माणूस सुखाच्या शोधात इतका आंधळा होतो की कधी कधी तो गैरमार्गाने, वाईट मार्गाने धनसंपदा गोळा करायला लागतो. त्याला वाटतं, मी हे सगळं माझ्या कुटुंबासाठी करतोय, माझ्या मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी करतोय. पण खरंच त्या कुटुंबाला तुमच्या या संपत्तीची गरज असते की तुमच्या पवित्र अस्तित्वाची? परमेश्वराने तर आपल्या आजच्या दिवसाच्या भाकरीचे नियोजन आपण जन्माला यायच्या आधीच करून ठेवले आहे. मग आपण उद्याच्या, परवाच्या आणि पुढच्या 7 पिढ्यांच्या चिंतेत आजचा सुंदर दिवस का मारून टाकतोय? आपण या शर्यतीत का पडलोय? मला इथे एका अशा कथेची आठवण होते जी आपल्या सगळ्यांचे डोळे उघडेल. कथा आहे वाल्या कोळीची. जंगलात येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटणे, त्यांना मारणे आणि त्या पैशातून कुटुंबाचे पोट भरणे हा त्याचा रोजचा धंदा. एक दिवस त्याला नारद मुनी भेटले. नारद मुनींनी त्यांना कोणताही राग न धरता एका साधा सरळ प्रश्न विचारला. वाल्या, तू कुटुंबासाठी हे जे पाप करतोयस, ज्या क्रूरतेने पैसा कमवतोयस, त्या पापाचे वाटकरी तुझे कुटुंबीय होतील का? वाल्या हसला आणि म्हणाला, हो, नक्कीच होतील. मी त्यांच्यासाठीच तर हे सगळं करतोय. नारद मुनी म्हणाले, एकदा घरी जाऊन विचारून तर ये. वाल्या घरी गेला. त्याने आधी पत्नीला, नंतर मुलांना विचारले. आणि मित्रांनो, तिथूनच मिळालेले उत्तर वाल्याच्या काळजाचा थरकाप उडवणारे होते. त्याच्या कुटुंबाने सांगितले, आमचे पालन पोषण करणे हे तुझे कर्तव्य आहे, पण त्यासाठी तू करत असलेल्या पापाचे भागीदार आम्ही मुळीच होणार नाही. ज्यांच्यासाठी तो वाईट मार्ग पत्करत होता त्यांनीच त्याचे पाप वाटून घेण्यास नकार दिला. त्या एका क्षणात वाल्याचे डोळे उघडले, पश्चातापाचे अश्रू वाहू लागले आणि त्यातूनच जन्म झाला ऋषी वाल्मिकींचा, ज्यांनी पुढे प्रभू रामचंद्राचे पवित्र रामायण लिहिले. आता जरा प्रभू रामचंद्राच्या जीवनाकडे बघा. जो राजपुत्र उद्या अयोध्येचा राजा होणार होता, त्याला एका रात्रीत समजते की त्याला 14 वर्ष वनवासात जावे लागणार आहे. राजवैभव, सोन्याची लंका, संपत्ती सगळे एका बाजूला. पण रामरायांच्या चेहऱ्यावर ना संताप होता ना दुःख. त्यांनी राजवस्त्रांचा त्याग इतक्या सहजतेने केला जितक्या सहजतेने आपण कोमजलेले फूल टाकून देतो. कारण त्यांना माहिती होते, सुख महलात किंवा पैशात नसते, ते आपल्या कर्तव्यात आणि स्थितप्रज्ञेत असते. श्रोते हो, मग प्रश्न उरतोच की सुख म्हणजे काय आणि समाधान म्हणजे काय? आज माणूस सुख मिळवण्याच्या नादात समाधान गमावून बसला आहे. गाडी असणे, मोठा बंगला असणे, बँक बॅलन्स असणे हे सुख आहे जे पैशाने विकत घेता येते. पण त्या मोठ्या बंगल्यात मखमली गादीवर रात्री पडल्यावर जी शांत निवांत झोप लागते ना, त्याला समाधान म्हणतात, जे जगातला कोणताही पैसा विकत घेऊ शकत नाही. सुख हे बाह्य गोष्टीवर अवलंबून असते, जे आज आहे आणि उद्या नसेल. पण समाधान हे तुमच्या आत असते, जे आहे त्यात तृप्त राहण्याची वृत्ती म्हणजे समाधान. माझ्या प्रिय श्रोत्यानो, मी सुरेश मसूरकर आज तुम्हाला इतकंच सांगेन, पैशाच्या मागे नक्की पळा, पण पळताना स्वतःचे माणूसपण आणि कुटुंबासोबतचे आनंदाचे क्षण मागे सोडू नका. तुमच्या मुलांना तुमच्या बँक बॅलन्सपेक्षा तुमच्या संस्काराची आणि तुमच्या वेळेची जास्त गरज आहे. वाममार्गाने कमावलेला पैसा कधीच घरात शांती आणू शकत नाही. चला तर मग
या शर्यतीतून थोडे बाहेर पडूया. आजच्या दिवसाचा आनंद घेऊया, कारण देवाने आजची सोय केली आहे. उद्याची काळजी उद्यावर सोडूया. तुम्हाला हा मनाचा प्रवास कसा वाटला मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया मनप्रवासाच्या पुढच्या भागात एका नवीन विचारासह. तोपर्यंत आनंदी रहा आणि समाधानी रहा. मी तुमचा मित्र सुरेश मसूरकर तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.